हॅलो गाईज, सो आज आपण बनवणार आहे नागलीचं पीठ. जर्मलच्या भांड्याला थोडंसं तेल लावून त्यामध्ये मी आता 1 ते अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे. त्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार. त्यानंतर जिरे आणि ओवा हे थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं आणि ते त्यामध्ये टाकायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. त्याचा अर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरला पाहिजे, तेव्हा चव छान लागते. त्यानंतर त्यामध्ये मी तीळ टाकलेली आहे, त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. गॅस थोडासा कमी करून त्यामध्ये आता नागलीचं पीठ मी टाकत आहे. पूर्ण पसरवून नागलीचं पीठ टाकायचं, जे आपण वाळवून सुकवून नागलीचं पीठ करतो ते साधं. आणि त्यानंतर तसंच ठेवायचं ना, त्याला मिक्स करायचं, काहीच नाही करायचं. तशीच उकळी येऊ द्यायची, त्याच्यावर एक प्लेट ठेवायची. तसंच त्यात एक उकळी आली की त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे थोडेसे गोटुळे होऊ द्यायचे नाही. कंटिन्यू ते घोटळत राहायचं असतं, थोडंसंही थांबायचं नाही. त्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकायचं. कन्सिस्टन्सी बघून घ्या नागलीच्या पिठाची किती छान झाली आहे. अशी कन्सिस्टन्सी झाली की त्यावर एक प्लेट ठेवायची. त्यावर एक प्लेट ठेवली की प्लेटवर थोडंसं पाणी टाकायचं आणि पूर्ण पीठ वाफवून घ्यायचं 15 ते 20 मिनिटासाठी. वाफवून झाल्यानंतर आपलं नागलीचं पीठ रेडी आहे. खानदेशी स्टाईलमध्ये तुम्ही त्याला रेडी करू शकता. मी प्लेटमध्ये सर्व करून घेतलं आहे आणि यावर तुम्ही तेल किंवा तूप आणि त्यावर तिखट मीठ हे टाकूनही त्याला खाऊ शकता. थँक्यू सो मच.